मित्रहो नमस्कार. अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक वेळा अडचणीत सापडलेला, चारी बाजूनं घेरला गेलेला पक्ष म्हणजे अजित पवार गट. अजित पवार यांच्या कार्यकाळातसुद्धा या गटाला वारंवार त्यांच्याच लोकांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि आता अजित पवार यांच्या निधनानंतर तर त्यांच्याच पक्षातील आणि विरोधकसुद्धा या पक्षाला वारंवार अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. एकामागोमाग एक येणाऱ्या संकटांमुळे आणि पक्षाध्यक्ष यांना राजकीय अनुभव नसल्यामुळे हा पक्ष वारंवार अडचणीत सापडतो आहे. त्यामुळे आज आपण या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत की अजित पवार गट कुणालाच नकोसा का झाला आहे. मित्रहो नमस्कार. तुम्ही पाहताय विचार मोदी. मित्रहो, शरद पवार गटापासून अजित पवार गट दुसऱ्यांदा अलग झाला आणि दुसऱ्यांदा अलग झालेला हा पक्ष व्यवस्थित टिकाव धरून आहे. असं असलं तरी सध्या चारही बाजूनी अडचणीत सापडलेला आहे. अजित पवार यांच्या कार्यकाळात अनेक वेळा पक्षाला अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले, कधी विरोधकांकडून तर कधी स्वपक्षातल्या लोकांकडूनसुद्धा. अजित पवार यांच्याच कार्यकाळात सुरुवातीला धनंजय मुंडे आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे या दोघांना राजीनामे द्यावे लागले होते. त्यांच्यावर झालेल्या अतिशय वाईट आरोपांमुळे आणि त्याच्यात ते सकृतदर्शनी दोषी आढळत असल्यामुळे या दोघांचे अजित पवार यांच्या कार्यकाळातच राजीनामे घेतले गेले होते. मात्र त्याच्यातून थोडीशी का होईना अजित पवार गटाची प्रतिमा स्वच्छ करण्याचा अजित पवारांनी प्रयत्न केला. मात्र अजित पवार गेल्यानंतर या पक्षाला कोणी वाली उरला नाही. जे स्वतःला वाली समजतात, या पक्षाचे वाली समजतात, पक्षाचे मालक समजतात, त्यांनी पक्ष कधी आपला मानला नाही. फक्त पक्षावर हुकूमत गाजवण्यासाठी त्यांची चालेल धडपड ही त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. राष्ट्रीय अध्यक्षाला थोडासा मान सन्मान न देणं, थोडीशी मोकळीक न देता आपणच खरेखुरे अध्यक्ष आहोत हे दाखवण्याचा या दोन्ही नेत्यांचा प्रत्येक वेळी केविलवाणे प्रयत्न असतो. त्या दोघांची नावं म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीमध्ये महत्त्वाचं म्हणजे सध्या सुरू असलेल्या नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. रुपाली चाकणकर या अजित पवार गटाच्या तिसऱ्या नेत्या होत्या की ज्यांना राजीनामा द्यावा लागला कोणत्या ना कोणत्या तरी आरोपांवरून. मित्रहो, राजीनामा द्यायला लागल्यानंतर रुपाली चाकणकर यांची अनेक प्रकरणं आता बाहेर येऊ लागले आणि महत्त्वाचं म्हणजे अजित पवार गटाच्याच नेत्या असलेल्या रुपाली ठोंबरे यांनी ही प्रकरणं बाहेर काढायला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूनं सुषमा अंधारे, अंजली दमानिया यांनीसुद्धा ही बाजू लावून धरले. त्यामुळे सगळ्यात अशोक खरातचा मुद्दा बाजूला पडतो आणि कधीकधी रुपाली चाकणकर यांचेच मुद्दे TV, सोशल मीडिया याच्यावर जास्त चर्चेत राहत आहेत. पर्यायाने अजित पवार गटातील नेत्यांची, अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांच्या कारनाम्यांची चर्चा सोशल मीडियावर जास्त रंगू लागले. त्यामुळे सध्या प्रश्न असा पडतो की अजित पवार गट कोणालाच नको आहे का? एकीकडे अजित पवार गटाला शरद पवार गटाची म्हणजे एक फॅमिली म्हणून, पवार फॅमिली म्हणून ज्या प्रकारे साथ मिळायला हवी होती ती साथ मिळत नाही. फक्त सोशल मीडियावर असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर येऊन रोहित पवार किंवा आणि पवार फॅमिलीतले जे कोणी सदस्य आहेत ते येऊन आपल्याला सुनेत्रा पवार यांच्याविषयी किती कळवळ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र तसं पाहिलं तर सुनेत्रा पवार यांना जो आधार द्यायला पाहिजे किंवा त्यांच्या मागे जे भक्कमपणे उभे राहायला पाहिजे आणि सुनेत्रा पवार यांनीसुद्धा त्यांचा पाठिंबा घेऊन त्यांच्या पक्षात जे कोणी असे आहेत की जे पक्ष संपवायला निघालेत, गोड बोलून स्लो पॉयझन देऊन पक्ष संपवायला जे निघालेत त्यांना धोबीपछाड देणं, त्यांना जशास तसं उत्तर देणं हे सुनेत्रा पवारांनी करायला पाहिजे होतं. त्या पातळीवर सुनेत्रा पवारसुद्धा काही प्रमाणात का होईना अपयशी ठरताना दिसत आहेत. मित्रहो, राजकीय बाबतीत बोलायचं झालं तर या पक्षाची वाटचाल आता सध्याच्या स्थितीत काय असू शकते हे सध्या तरी कळायला काही मार्ग नाही. कारण अजित पवार यांच्या निधनानंतरच काही ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका झाल्या. त्यावेळी अजित पवार यांचा करिश्मा होता.
पण अजित पवार यांच्या निधनाला आता जवळपास 2 महिने लोटून गेलेले आहेत. आता या पुढच्या नजीकच्या काळात ज्या काही निवडणुका होतील त्यावेळी कळेल की सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची कामगिरी कशी आहे, लोकांना ते कामगिरी कितपत भावते आणि लोकांना हा पक्ष किती जवळचा वाटतोय ते. पण सद्यस्थितीत ज्या चारी बाजूनी पक्षाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न विरोधक आणि त्यांच्या स्वपक्षातील काही लोक करत आहेत, ते पाहता सुनेत्रा पवार यांना भविष्यात एक कडक पावलं उचलावी लागणार आहेत. अन्यथा पक्ष विलीन करण्याखेरीज त्यांच्यासमोर कोणताही पर्याय उरणार नाही. मित्रहो, अजित पवार गटाने सुरुवातीपासूनच ज्या पातळीवर काम करायला होतं त्या पातळीवर ते केलं नाही आणि फक्त अजित पवार गटानं सुरुवातीपासून त्यांचं एक ध्येय धोरण असं होतं की सत्तेमध्ये सामील व्हायचं, आपली कार्यकर्त्यांची आणि मतदारांची कामं करून त्याचा उपयोग पक्षवाढीसाठी करायचा. तो काही प्रमाणात करण्यातसुद्धा आला. पण जेवढा पक्ष पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे तितका पक्ष मागे येतो आहे. कारण त्यांच्या पक्षातील काही पदाधिकारी वेगवेगळ्या आरोपांमध्ये सापडत आहेत आणि ते सरळ सापडत आहे. राजकीय आरोप होणं ही बात समजू शकतो, एक राजकीय आरोप हे होत असतात, पण ते राजकीय आरोप असं वाटतं की त्यामध्ये खरंच त्या पदाधिकाऱ्याचा किंवा नेत्याचा सहभाग आहे. उदाहरणार्थ तुम्ही म्हणा धनंजय मुंडे म्हणा, नंतर माणिकराव कोकाटे यांच्यावरचे आरोप जरी सिद्ध झाले नाहीत कायदेशीरदृष्ट्या अजूनही, ते कायदेशीर पातळीवर त्याची अजून काय म्हणतात ते त्याच्याबाबत निर्णय अजून व्हायचा आहे, तरीसुद्धा त्यांचा सहभाग सकृत दर्शनी दिसतो आहे आणि आरोप त्यांच्यावरचे गंभीर आहेत. त्यानंतर रुपाली चाकणकर यांचा घ्या, या तिन्ही गोष्टी जर पाहिल्या तर या पक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्यांच्याच पक्षातील काही पदाधिकारी प्रयत्न चालवत आहेत का, हा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे. मित्रहो, असं असताना एकीकडे रुपाली ठोंबरे यांनी विरोधकांना साथ देत पक्षालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. रुपाली ठोंबरे यांनी केलेले आरोप आणि त्यांची परखड मतं ही त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत. एक रुपाली ठोंबरे या व्यक्ती म्हणून आणि त्यांनी व्यक्ती म्हणून व्यक्त केलेली मतं ही खरोखरच चुकीची नाही, ती बरोबर आहेत. पण त्यामुळे कुठंतरी पक्ष अडचणीत येतो आहे याचंसुद्धा भान असणं गरजेचं आहे. आणि भान फक्त एकट्या रुपाली ठोंबरे यांनी बाळगून उपयोगाचं नाही, तर सुनेत्रा पवार यांनीसुद्धा पक्षातला एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर आरोप करते तर त्याची शहानिशा करून जो कोणी सापडेल त्याच्यामध्ये त्यांना तंबी देणं आणि जर आरोप मोठा असेल, आरोप सिद्ध होण्यासारखा असेल तर त्याला कडक शब्दात समज देऊन पदावरून पायउतार व्हायला लावणं आणि ते वेळच व्हायला पाहिजे होतं. आज असं झालं की पक्षाची चारी बाजूनं कोंडी झाली, पक्षावर चितू झाली आणि त्यानंतर रुपाली चाकणकर यांना पदावरून पायउतार करण्यात आला आणि ते सुद्धा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार कोणी केलं तर देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावेळी जर सुनेत्रा पवार यांनी ती ॲक्शन घेतली असती तर कदाचित अजित पवार गटाची प्रतिमा आज उजळली असती. कसं आहे, कोणत्याही पक्षात असो त्या पक्षात अनेक पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात का होईना भ्रष्टाचार नेते असतात, भ्रष्टाचार चालतो, गुन्हेगारी चालते. याशिवाय कुठलाही पक्ष दुधानं दुपलेला नाही, कुठल्याही पक्षाची स्वच्छ प्रतिमा नाही. पण जेव्हा कधी आरोप होतात, चारी बाजूने कोंडीत सापडले जाते, तर एकतर ती चर्चा थांबेल कशी हे तरी पक्षानं पाहिलं पाहिजे. हे पक्षाच्या दृष्टिकोनातून बोलतो मी, लोकांच्या आमच्या सामान्याच्या दृष्टिकोनातून नाही. पण पक्ष म्हणून वाढवताना तर हे आरोप कसे मिटवता येतील ते तरी पाहिले पाहिजेत. आरोपांची चर्चा होणार नाही जास्त हे तरी पाहिलं पाहिजे. अन्यथा जर आरोप वाढत असतील आणि आपण ते करू शकत नसू तर पक्षाचा जो कोणी पदाधिकारी ज्याच्यावर आरोप होत आहेत खालच्या पातळीवर आणि प्राथमिक दृष्ट्या त्याच्यामध्ये त्याचा सहभाग दिसतो आहे, तर त्यावेळी त्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करणं हे महत्त्वाचं ठरतं. या सर्व पातळीवर बघायला गेलं तर अजित पवार गट हा सपशेल अपयशी ठरला. सुनेत्रा पवार यांची टर्म ही काय म्हणता येईल ती नवी आहे, नव्यानं त्यांची नेमणूक झालेली आहे आणि त्यांना त्यांच्याकडे राजकारणाचा असेल किंवा पक्षाच्या अध्यक्षपदाचा, पक्षाच्या कार्याचा अनुभव, या दोन्ही गोष्टींवर त्यांचा अनुभव तोकडा आहे. त्यामुळे त्यांनी भविष्यात ज्या गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यातले महत्त्वाची गोष्ट म्हणजे पदाधिकाऱ्यांना शिस्त लावणं. कोणताही आरोप होणार नाही त्यांच्यावर आणि आरोप झाला तर त्याच्यामध्ये ते सापडणार नाहीत याची काळजी घ्यायला लावणं. अशी कडक तंबी जेव्हा घेतील एक महिला म्हणून त्यावेळी कुठेतरी पक्षाला चांगले दिवस येऊ शकतात.
ज्यावेळी चारही बाजूना पक्ष भरकटला जातो त्यावेळी मग जशी एखादी समुद्रात सापडलेली नाव भरकटते आणि नंतर बुडते, अजित पवार गटाची अवस्था तशी होऊ शकते. मनोहर झिरवळ प्रकरण असेल, त्यामध्ये सुद्धा मंत्री सापडला तृतीयपंथीबरोबर नको त्या अवस्थेत. हे सर्व आरोप कोणत्या ना कोणत्या पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनाची प्रतिमासुद्धा त्याच्यामुळे मलिन होऊ लागलेली आहे. मित्रहो, एकूणच या संपूर्ण प्रकरणावर अजित पवार गटाला अडचणीत आणण्याचा, अजित पवार गटाला संपवण्याचा डाव कोणी आखता आहे का? आणि त्या डावामध्ये अजित पवार गट सापडला आहे का? याबद्दल तुमची मतं परखडपणे नोंदवा कॉमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.